प्रियकर्त्यांनो, घातांक नावाच्या प्रकरणामधले हे उदाहरण आहे. तुम्हाला एक छोटस नियम सांगू का? समजा वर्गमुळात x आहे आणि बरोबर समजा बाळांनो 9 आहे, तर मी तुम्हाला x ची किंमत विचारतोय. तुम्हाला माहिती आहे का, चल गुंतून पडले वर्गमुळात. मग जर गुंतून पडलं, त्याला जर वर्गमुळातनं बाहेर काढायचं असेल तर बघा मी काय सांगतोय, वर्गमूळ चिन्ह काढून टाकण्यासाठी दुसऱ्या बाजूचा वर्ग करतात, तेव्हा ते निघून जाते. म्हणजेच x बरोबर किती आला? 81. कळलं का? हा नियम इथं वापरणार आहे. काय? आपला x गुंतून पडलाय वर्गमुळाच्या चिन्हात, म्हणून त्याचं वर्गमूळ चिन्ह काढून टाकण्यासाठी पुढच्या बाजूचा वर्ग करायचा, मग तो कुणी का असाना. मग सांगा बरं इथं काय उरलं? 12च्या डोक्याव 3x वजा 2 उरला आणि बरोबर 12च्या डोक्याव करा टोप्यांचा गुणाकार 2 दुणे 4. आणि आला का आपला नियम की जर पाया समान तर वरचे पण समान आहे का नाही? घरचे तयार तर आपण पण तयार व्हायचं लग्नासाठी. मग काय आले सांगा? 3x वजा 2 बरोबर 4 आहे. आता तुम्हाला उत्तर आलं. कसं? वजा 2 पलीकडे जाऊन काय झाला? अधिक. मग 4 आणि 2 काय? 6. मग 3x बरोबर 6, तर x बरोबर काय? 3 गुणाकाराचा भागिले होईल 3 दुणे 6. कुठे? ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. बरोबर ना? चिन्ह काढण्यासाठी वर्ग केला. सेम टू सेम असंच एक उदाहरण आहे. हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि कमेंट मध्ये मला याचं उत्तर सांगायचं. ओके.